आज राज्यामध्ये जर पाहिलं तर सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील भीमसैनिक संतोष सुरेशी यांच्या कुटुंबाला 1.5 महिना उलटून गेला तरी न्याय मिळाला नाही। संतोष देशमुखचं प्रकरण तर असं आहे की एका दलित मुलाला या खंडणीच्या आरोपींनी मारलं। त्यानंतर आमचा भाऊ संतोष देशमुख तिथं जातो आणि पोलीस स्टेशनला म्हणतो अॅट्रॉसिटी घ्या, परंतु अॅट्रॉसिटी घेतली जात नाही। काय प्रकारे कोणतं सरकार आहे भारतीय जनता पार्टीचा? हा आमचा प्रश्न आहे। जर अॅट्रॉसिटी घेतली असते तर आमच्या संतोष देशमुखचा जीव गेला नसता। अरे सरकारला या लाज वाटली पाहिजे। आज सुद्धा सरकार हा वाल्मिक कराड सरेंडर होतो। का सरेंडर झाला? तुम्हाला अटक करता आली नाही, हा आमचा प्रश्न आहे। आता सुद्धा जर पाहिलं तर हाच वाल्मिक कराड आयसीयू मध्ये आहे। याला कोण सांभाळतंय? याला कोणाचा आशीर्वाद आहे? आज तागायत कृष्ण आंधळ्याला अटक का नाही केली? का तुम्ही अटक करू शकत नाही का? कोण सांभाळ करतोय आता? धनंजय मुंडे साहेब, श्री धनंजय मुंडे मंत्री, आम्ही तुम्हाला मागणी करतोय की तुम्ही राजीनामा देणार नाही, कारण तुम्हाला नैतिकता नाही। माझी स्पष्ट मागणी आहे, तात्काळ धनंजय मुंडेचे जे पीएस त्यांचे आणि वाल्मिक कराड यांचे बोर्डचे सिनियर तपासा, सगळं सामोर येईल आणि नक्कीच न्याय मिळेल। माझा प्रश्न आहे, महादेव मुंडेचं काय झालं? अहो हाके साहेब, तुम्ही म्हणता ना मी ओबीसी समाजाचा आहे, मग मुंडे साहेबांसाठी या महादेव मुंडेसाठी मोर्चा का नाही काढत? सोमनाथ सुरेशीचं बोलतो आणि संपवतो। परभणीमध्ये भीमसैनिक सोमनाथ सुरेशीला मारलं, पोलीस कस्टडीमध्ये मारलं, तरी नाही मिळालं नाही, एफआयआर दाखल नाही। काय चाललंय का राज्यामध्ये? हे सरकार मोदीवादी सरकार आहे, हे पेशवाई सरकार आहे। आज ते काय ऍडमिट झालेले आहे, कोण नाही जाणार त्यांना? दुसरा प्रश्न, वत्सला मानवतेला रिंगण करून मारला, एक बाळंतीण बाईला पोलिसांनी मारलं। अरे यांच्यावर गुन्हे कधी दाखल होणार? यांची चौकशी कधी होणार? यांना अटक कधी होणार? आमचा प्रश्न आहे। सरकारला मागणी करतोय मुख्यमंत्री साहेब, आता तरी जागे व्हा। तुम्हाला जाग येत नाही, कारण मुख्यमंत्री साहेब तुमचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस जर मेला असता, त्याची जर खून झाली असती, त्याची हत्या झाली असती, तर त्या गरिबांना तुम्ही भेटले असते। मुख्यमंत्री साहेब, बहुजनास तुम्हाला घेणं तर नाही, लवकरात लवकर न द्या, अन्यथा राज्यभर उग्र आंदोलन सुरू होईल, एवढं सांगतो। जय भीम, जय भारत, जय बुद्ध। धन्यवाद बंधू। सर्वांना विनंती राहील, जितेंद्र आवड साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनी स्टेजवर यावं विनंती आहे माझी आवड साहेबांना। आणि यानंतर आपले भारतीय मानव संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोंडरे साहेब या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील। कोंडरे साहेब।